फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज ना आपण फिरायला जाणार आहे. मी, मम्मी, पप्पा आणि ना माझी मामांची 2 मुलं आली. त्यांनाच घेऊन थोडंसं फिरायला जायचं आहे तो मुंबईला. तर तिकडे जाणार आहे. कुठे जाणार आहे ना ते तुम्ही डायरेक्ट व्लॉगमध्ये बघा. आणि लोकेशन कसं वाटलं ते पण सांगा. आणि कसं जायचं, काय जायचं ना ते सगळं मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आता मी जाणार आहे मलबार फॉरेस्ट वॉकवेला. त्याच्याकडे जाण्यासाठी आपल्याला आधी ऑनलाईन बुकिंग करायची. ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये कसं आहे ते दाखवते. आणि त्यासाठी ना आता आपल्याला घाटकोपरवरून फास्ट ट्रेन पकडून CSTला पोहोचायचं आहे. ह्या वेबसाईटवरती जाऊन ना तुम्हाला प्री बुकिंग करायची. आणि ही वेबसाईट पूर्णपणे सेफ आहे. आणि ह्या वेबसाईटवरती गेल्यावरती ना तुम्हाला त्याचे चार्जेस वगैरे किती आहे ते कळतील. पर पर्सनना 25 रुपीज इंडियन लोकांना आहे, फॉरेनर लोकांना 100 रुपीज आहे. कसं वाटतंय ट्रेनमध्ये? चांगलं वाटतं? काय त्रास झाला? आणि फायनली आपण आता CST स्टेशनला पोहोचलेलो आहे. CST स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला वेशला जायचं आहे आणि टॅक्सी पकडायची आहे. CST स्टेशनला आल्यावरती ना बाहेर आम्हाला लगेच ना कॅब भेटला. मग आम्ही लगेच कॅबमध्ये बसून घेतला. आणि आपल्या मुंबईचं बघा व्ह्यू किती बघायला किती छान होतं. म्हणून तर बोलतात मुंबई म्हणजेच जीवाची मुंबई आणि मुंबई मेरी जान. आणि हे बघा ना आम्ही फिरायला आलो आपण. आणि हे तिला कळत नाही. आणि टॅक्सीमध्ये मस्तपैकी हिने झोपून घेतलं आहे. आणि आता आपण आपल्या फायनल डेस्टिनेशनला पोचलेलो आहे. तिथे पोचायला ना आम्हाला खूप लेट झाला होता. ऑलरेडी आम्हाला 5 वाजले होते. आमचा टायमिंग होता 5चा. त्यांनी आम्हाला बोलले की तुम्ही आता नका जाऊ, तर 6ला जा, नाहीतर मग लगेच तुम्हाला रिटर्न यावं लागणार. म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो होतो बाहेर. आमच्याकडे 15-20 मिनटं होते. तर आम्ही ना तिथे बाजूला 2-3 मंदिरं होते ना, तर तिथेच आम्ही थोडंसं पाया काढायला गेलो होतो. आणि फायनली आपला नंबर आला. आपल्याला ना इथे स्कॅन करून जायचं असतं. जेव्हा आपण ऑनलाईन बुकिंग करतो ना तेव्हाच आपल्याला लगेच स्कॅनिंग येतात. ते स्कॅनिंग नंबर इकडे आपल्याला दाखवायचा असतो आणि एंट्री करायची असते. हे बघा आतमध्ये एंट्री केल्यानंतर ना खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि हे सगळं ना वुडनचं बनवलं. आणि त्याच्यावरती असं पक्ष्यांची नावं वगैरे लिहिली आहे, त्याचा उपयोग काय सगळं लिहिलेली आहे माहिती. निसर्गाच्या सानिध्यात एकदम मस्त वाटतं. आणि खूप शांततेचं पण वातावरण आहे इथे.
हे बघा, हे बघा इकडे मम्मी पप्पा मस्तपैकी आरामात रमत गमत बघत येतात. आणि इकडे अर्चित पण पुढे गेलेलं आहे. आणि अंतरा बघा, हे बघा दोघं मस्तपैकी. तिथून एक्झिट केल्यानंतर लगेच बाहेरना उपमुख्यमंत्री श्री माननीय एकनाथ शिंदेंचा बंगला पण आम्हाला बघायला भेटला. ना इकडे म्हातारीच्या बोटात आलेले आहे. दोघांना घेऊन म्हातारीचा बूट पहिला जुन्यापेक्षा तर थोडंसं त्याला रिनोव्हेट केलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवते त्याला म्हातारीचा बूट. खूप वर्षांनी इथे आली होती आणि ना मला लहानपणीचे दिवस आठवले. आमच्या शाळेची पिकनिक ना इकडे यायची. वायकेश्वर, नेहरू तारांगण, तारापूर, मत्साडेल. तो खूप छान वाटत होतं मला इकडे आल्यावरती. पण हा बघा इथे म्हातारीचा बूट. आता अर्चितला जायला अंतरा तू पण जा ना. अंतरा कुठे? अबे कहाँ गए लोग? दोघांनी असं करा, असं वर करणार. सगळं फिरून झालो. आता आपल्याला रिटर्न जायचं होतं. तर सीएस स्टेशनला जाण्यासाठी आपल्याला बसने पण जाऊ शकत होतो आपण. पण बस ना अर्ध्या तासाने होती आणि 108 नंबर बस ती जाते येते, पण ती टाईम टू टाईम नव्हती. म्हणून आम्ही टॅक्सीने गेलो होतो. लगेच आम्हाला आमची ट्रेन लागली होती, तर आम्ही लगेच ट्रेनमध्ये बसलो. तर तुम्हाला हा लॉग कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे.